श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींवर आधारित कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण जाणून घेणार आहोत अंतरंग दिवाळी अंकांचं. मराठी माणसाच्या भावविश्वात दिवाळी अंकांनी एक आगळंवेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठी माणसाची दिवाळी या दिवाळी अंकांखेरीज साजरी होऊच शकत नाही. दिवाळीचा स्वादिष्ट फराळ चाखता चाखताच हा साहित्यिक फराळ त्याला खऱ्या अर्थानं समृद्ध करत जातो. शतकभरापेक्षा मोठी असलेली ही परंपरा 1909 मध्ये काशीनाथ रघुनाथ आजगावकर अर्थात कार मित्र यांनी पहिल्यांदा मनोरंजनचा पहिला दिवाळी अंक प्रकाशित केला. अमेरिकेतल्या नाताळच्या विशेषांकावरून त्यांना ही कल्पना सुचली आणि पहिली 3 वर्ष त्यांनी तो विनामूल्य उपलब्ध करून दिला. तेव्हापासून आजतागायत सलग 114 वर्ष अनेक चढउतार सोसत, नवी वाटावळणं घेत, नवे बदल स्वीकारत, जिद्दीनं आणि जोरकसपणे दिवाळी अंकांची ही वाटचाल अखंडितपणे सुरू आहे. मध्यंतरी 10-12 वर्षांपूर्वी दिवाळी अंकांमध्ये साचलेपण आलं आहे का? दिवाळी अंकांचा वाङ्मयीन समृद्धीला खरंच हातभार लागतो की ते केवळ अर्थार्जनाचं साधन बनलं आहे? अशा प्रकारच्या कितीतरी चर्चा झाल्या. कोविडच्या काळात या वाटचालीला खीळही बसली. पण आता पुन्हा नव्या जोमानं दिवाळी अंक बाजारात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाचे दिवाळी अंक कसे आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय, वेगळेपण काय, याविषयी उत्तम वाचक आणि लेखक असलेल्या साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांकडून जाणून घेण्याचा केलेला हा एक प्रयत्न. दिवाळी अंक या संकल्पनेचा वेगळेपणा आणि आता पुण्या मुंबईच्या पलीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालेला त्याचा प्रसार आणि त्यामुळे अशा भागातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांच्या संख्येत झालेली वाढ याविषयी माहिती देताना ज्येष्ठ साहित्यिक आणि अमळनेर इथं होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे म्हणाले, मराठी भाषेमध्ये निघणाऱ्या दिवाळी अंकाला जवळजवळ आज 100 वर्षांची परंपरा आहे. या 100 वर्षांच्या परंपरेमध्ये विविध असे दिवाळी अंक निघालेले आहेत. साधारणतः 1905 पासून पहिला दिवाळी अंक निघाला असं समजलं जातं. तर त्याच्या आधी हरिभाऊ आपटेंपासून तर इतर आणखी त्यांच्या समकालीन लेखकांपर्यंत जी काही मंडळी होती त्या मंडळींनी मासिक काढलेली होती आणि त्या मासिकातच नंतर मग दिवाळी अंकामध्ये एक परिवर्तन झालेलं आहे. त्या संबंध त्याच्यामध्ये आज जर आपण बघितलं तर जवळजवळ सगळ्याच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून ही दिवाळी अंकची परंपरा एक छानपैकी सुरू असल्याचं दिसतं आहे. दिवाळी अंक म्हटलं की लेखकांना सुद्धा त्याच्या साहित्याच्या विविध अंगानं विचार करायला लावणारं, लिहायला लावणारं असं हे माध्यम असतं आणि त्यामुळं अनेक लेखक जे वर्षभर कुठेही इतर वर्तमानपत्रामध्ये म्हणा किंवा मासिकामध्ये लिहित नाही असे लेखक आपलं लेखन दिवाळी अंकामध्ये प्रकाशित करतात. साधारणतः 60 काळामध्ये मौज, दीपावली, हंस असे मुंबई पुण्याकडचे दिवाळी अंक किंवा आवाज सारखं दिवाळी अंक असेल, केसरीचा असेल, हे सगळे दिवाळी अंक खूप प्रतिष्ठित दिवाळी अंक म्हणून गणले जायचे आणि ते निश्चितच आजही ते प्रतिष्ठित आहेत. आणि अशा दिवाळी अंकांमधून चांगले लेखक शोधण्याची सुद्धा परंपरा प्रकाशकांची किंवा वाचकांची आहे. अलीकडे जर विचार केला तर हे जे पुण्या मुंबईचे जे केंद्र आहे साहित्य निर्मितीचं, हे केंद्र आता विकेंद्रित झालेलं आहे. ते पश्चिम महाराष्ट्राच्या पलीकडे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, जळगाव असेल, इकडे केंद्र आता सरकलेलं आहे आणि खेड्यापाड्यामधली जी मंडळी खेड्यात असतात अशी मंडळी अतिशय चांगलं लेखन करायला लागलेली आहे आणि स्वाभाविकच अशा लेखकाच्या लेखनाला प्रसिद्धी मिळावी म्हणून मग तिथल्या काही मंडळींनी सुद्धा दिवाळी अंक निर्मितीचं माध्यम म्हणून ते स्वीकारलं आहे आणि त्यांनी अशा लेखकांना आपल्या या दिवाळी अंकामधून भरपूर प्रसिद्धी दिल्याचं आपल्याला दिसतं. साधारणतः वर्तमानपत्राचे जे विशेषांक असतात ते सुद्धा दिवाळी अंक म्हणून येतात. पण त्याशिवाय विदर्भातला जर विचार केला तर मीडिया वॉच आहे, अनलॉक आहे, शब्दशिल्प आहे किंवा इकडे मराठवाड्याच्या दरम्यान शब्दालयाचा विचार केला जातो. असे अनेक नावं घेता येतील की ज्यातून एक चांगलं साहित्य वाचकांना वाचायला मिळतं आणि हे ताजं टवटवीत अशा अनुभवांना त्या कथेच्या किंवा कादंबरीच्या किंवा ललित लेखाच्या आकृतीबंधामध्ये सामावून घेणारं विविध अशा प्रयोगांना सामोरं जाणारं असं लेखन असतं. आणि आशा बगे, रंगनाथ पठारे, भारत सासने,
मी किंवा अशी ही जी आमच्या पिढीची मंडळी आहे ह्यांचं साहित्य दिवाळी अंकांमधूनच लेखकांपर्यंत पोहोचलेलं आहे. एक अनुष्टुप सारखा एक अतिशय चांगला दिवाळी अंक खानदेशातून निघत होता आणि अशा दिवाळी अंकांमधून आम्ही ही मंडळी पुढे आलेलो आणि या दिवाळी अंकामधून पुढे आलेले हे लेखन हे प्रकाशकांनी हेरलं. म्हणजे दिवाळी अंकांच्या माध्यमातून नवीन प्रकाशक घडण्याची एक प्रक्रिया सुद्धा अतिशय छान पद्धतीनं होतं आणि म्हणून दिवाळी अंक हे साहित्य विश्वाला ऊर्जस्वल भान देणारं, एक वेगळी दिशा देणारं, समृद्ध करणारं असं एक माध्यम आहे असं मला तरी वाटतं. दिवाळी अंकांमध्ये वैचारिक साहित्यालाही प्राधान्यानं स्थान दिलं गेलं आहे. मनोरंजनच्या पहिल्या अंकापासून विचारवंतांची मांदियाळी त्यामध्ये लिहिती झाली होती. ती परंपरा पुढे सुरू राहिली. सध्याच्या बदलत्या काळात याबाबतची स्थिती काय आहे यावर निवृत्त सनदी अधिकारी आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी नेमकेपणानं भाष्य केलं आहे. ऐकूया त्यांच्याचकडून. मराठी दिवाळी अंकाचे स्वरूप बदलत चालले आहे आणि ललित लेखनापेक्षा वैचारिक लेखनावर भर देण्याचे प्रमाण किंवा ट्रेंड वाढत चालले दिसून येत आहे. यंदाच्या दिवाळी अंकाचे स्वरूप पण त्याला पुष्टी देणारे आहे आणि त्यामुळे अनेक उत्तमोत्तम असे वैचारिक दिवाळी अंक साहित्य भर देणारे दिवाळी अंक प्रकाशित झालेले आहेत. उदाहरण द्यायचे तर युगांतर, सत्याग्रही विचारधारा, पृथा, अनुभव, मौज आणि मुक्त शब्द आदी दिवाळी अंकाचे प्रधान वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वैचारिक लेख होय. पुढील वर्षी म्हणजे 2024 साल हे लोकसभा निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे साहजिकच अनेक दिवाळी अंकामध्ये राजकीय विश्लेषणाचे लेख यांचा आवर्जून समावेश केला दिसून येत आहे. मराठा आरक्षण, लोकशाहीची भवितव्य, आर्थिक परिस्थिती यावर अनेक मान्यवरांचे व्यासंगी लेखन हा अनेक अंकाचा विशेष आहे. यंदा शैलेंद्र आणि देवानंद या दोन हिंदी सिनेमातील दिग्गजांची जन्मशताब्दी आहे. तसेच वैद्यराबाने यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला असल्यामुळे या 3 कलावंतावर अनेक उत्तमोत्तम लेखाचा समावेश असणारे काही दिवाळी अंक पाहायला मिळतात. दिवाळी अंकाचा दुसरा स्थिर झालेला प्रकार म्हणजे विषय केंद्रित विशेषांक होय. यंदा ऋतुरंगचा आपला माणूस, आंतरभारतीचा संविधानगत मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्व विशेषांक, अक्षरदानचा पहिली निवडणूक विशेषांक, मुरारीचा लोकवाद्य विशेषांक, वाघूरचा चहा विशेषांक आणि मेहता मराठी ग्रंथ जगताचा साहित्य आणि मिथके हे विशेषांक हे विशेष उल्लेखनीय दिवाळी अंक आहेत. या सर्व अंकामध्ये जे उत्तमोत्तम लेख आलेले आहेत ते फार महत्वाचे आहेत. त्यामुळे एका विषयाचा पूर्ण सांगोपांग आढावा या अंकात मिळतो. म्हणून विषय केंद्रित दिवाळी अंकाची प्रसिद्धी अलीकडच्या काळात वाढत चाललेली आहे. याखेरीज पुरुष वास, पुरुष स्पंदन हे 2 महत्वाचे दिवाळी अंक आहेत. कारण माणूसपणाचा प्रवास स्त्री सोबत सुजाण विवेकी पुरुषामुळे होतो. हे 2 दिवाळी अंकातील लेखन अधोरेखित करत आहे. एक खास अंकाचा उल्लेख मला केलाच पाहिजे. साप्ताहिक साधनाचे दरवर्षी प्रसिद्ध होणारे 3 दिवाळी अंक. मुख्य अंकात शेती आणि पाणी संबंधी प्रयोग करणाऱ्या 2 तज्ज्ञ माणसाच्या, यशस्वी माणसाच्या मुलाखती आहेत. तसेच यंदा दिवाळीमध्ये श्यामच्याई हा चित्रपट प्रकाशित झालेला आहे आणि त्या सिनेमाच्या निमित्ताने 3 कलावंताच्या चर्चा, दिग्दर्शक, पटकथाकार आणि कलावंताचे ह्यात विशेष भाग आहे. त्यातला बालकुवा विषयांक मला विशेष उल्लेखनीय वाटतो. कारण त्यामध्ये व्यासंगी लेखकांनी भाषा म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, राज्यशास्त्र म्हणजे काय अशा 5-6 महत्वाच्या विषयावर मुलांना अतिशय सोप्या पद्धतीनं त्या विषयाची मूलभूत तत्व सांगितलेली आहेत. याखेरीज ललित दिवाळी अंक हा दरवर्षीचा महत्वाचा दिवाळी अंक असतो. त्यातील प्रत्येक लेख हा आवर्जून वाचण्यासारखा आहे आणि मौज, दीपावली, हंस, आंतरभारती, पद्मगंधा, मुक्त शब्द, अनुभव, सत्याग्रही विचारधारा या दिवाळी अंकाची जी रचना आहे ती अतिशय काटेकोरपणे केली असते. त्यामध्ये वैचारिक साहित्याबरोबर कथा, कविता, मुलाखती आणि परिसंवादाचा एक चांगला भाग असतो. उदाहरण झालं तर आंतरभारतीय दिवाळी अंकामध्ये कॉमन सिव्हिल कोड किंवा समान नागरिक कायद्यावर 6 उत्तम लेख समाविष्ट केलेले आहेत आणि त्याचबरोबर लॉ कमिशनचा जो रिपोर्ट आला होता त्याची देखील सारांश दिलेला आहे. त्यामुळे वाचकांना या विषयाची सर्व माहिती, सर्व पैलू कळू शकतात. अल्पसंख्याकाचा दृष्टिकोन असेल किंवा त्याचा इतिहास असेल आणि त्याची आवश्यकता का आहे आणि आवश्यकता का नाही असे दोन्ही बाजू मांडणारे लेख असल्यामुळे वाचकांना तो सुधार करणार आहे. यंदाच्या दिवाळी अंकात कथा, कवितांची नेहमीप्रमाणे रेलचेल आहे. दलित साहित्य हे माणसाला अधिक मानवी करत असल्यामुळे कथा, कविता,
कादंबरी अंश एकांकिका असणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून त्याला मी महत्व देतो. यंदाच्या अंकात अनेक उत्तम कथा वाचायला मिळतात. उदाहरण द्यायचे तर सतीश तांबे, प्रणव सखदेव, पंकज भोसले, पंकज कुरुलकर आदींच्या कथा वेगळ्या घटनेच्या आणि विषयांच्या आहेत. एकूणच विचार करता मराठीमध्ये किमान 2 डझन देवाळी हे दर्जेदार व परिपूर्ण आहेत असं मी म्हणू शकतो. तेवढे देवाळी किमान दर्जात राखणारे आहेत. म्हणजे 300-350 मध्ये 50 ते 60 देवाळी हे वाचनीय आहेत. त्यामुळे मराठी देवाळ्यांकाचा कोणी कितीही त्यावर टीका करत असलं तर दर्जा हा राखला जात आहे. आणि मुख्य म्हणजे नवीन लोक तरुण संपादक पुढे येत आहेत. उदाहरण अक्षरधारा घ्या, पृथा देवांक घ्या, हे अतिशय वेगळे प्रयोग करत आहे जाणीवपूर्वक. म्हणून यंदाच्या देवांकानं मला खूप समाधान दिलं असं म्हणलं तर वावगं होणार नाही. बालसाहित्य हा साहित्यातला महत्वाचा विभाग. चिमुकल्यांचं मनोरंजन करतानाच नव्या पिढीच्या जडणघडणीची बीज रोवणारं साहित्य मराठीमध्ये विपुल प्रमाणात लिहिलं गेलं आहे. सध्याही नव्या पिढीचे नवे विषय घेऊन नवं बालसाहित्य दाखल होत आहे. त्याचं प्रतिबिंब यंदाच्या दिवाळी अंकांमध्ये कसं दिसतं याविषयी सांगताहेत साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ कवयित्री संगीता बर्वे. दिवाळी अंक हा दिवाळीचा महत्वाचा फराळ आहे. माझ्याकडे चंद्रकांत कुलकर्णी संपादित विद्यार्थी हित नावाचा अंक आलाय बरं का. तर त्याचा विषय असा आहे की सशक्त आणि समर्थ शिक्षण व्यवस्थेच्या दिशेनं आपल्याला काय काय करता येईल. मग आपल्याला जर शिक्षण घ्यायचं चांगलं आणि ते ताकदीचं शिक्षण घ्यायचं तर त्यासाठी काय काय करायला पाहिजे बाबा हे आपल्याला यातून कळेल. किंवा शुभदा चौकर संपादित वयम मासिक त्यामध्ये कितीतरी छान छान विज्ञान कथा सुद्धा आहेत. म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकरांचं चांद्रयान 3चा अभिमान असा लेख आहे. डॉक्टर बाळ खोंडके यांची आई बाबा की जय हो ही रंजक विज्ञान कथा आहे. असं काय काय छान छान दिवाळी अंकांमध्ये आहे बरं का. आता महेंद्र सेठी संपादित छात्र प्रबोधन दिवाळी अंक, तर हे 2 दिवाळी अंक आले बरं का. एक ग्रामीण भागासाठी वेगळा त्यांनी काढलाय आणि शहरी भागासाठी वेगळा काढलाय. आणि त्यामध्ये उत्तमोत्तम कथा आहेत, लेख आहेत, कविता आणि गंमत म्हणजे मला हे जमू लागलं अशा नावाचा एक लेख आहे बरं का. असे काही तर त्यामध्ये काय सांगितलं माहितीये का की एखादी गोष्ट मला जमतच नाही किंवा जमणारच नाही असं आपल्याला वाटत असतं की नाही. अनेक गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या आड येत असतात पण प्रयत्नाने त्यावर नक्कीच मात करता येते. म्हणजे प्रामाणिक कष्ट, आपली समस्यांनी समजावून घेणं, त्यातल्या भावनिक अडथळ्यांवर मात करणं याच्या जोरावर अखेर जेव्हा न जमणाऱ्या गोष्टी जमू लागतात ना तेव्हा किती आनंद होतो नाही का. तर असंच असाध्य ते साध्य असं या लेखांमध्ये लिहिलेलं आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू पूर्वा बर्वे हिनं लिहिलंय किंवा जागतिक कीर्तीचं काम एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या मुलानं कसं केलंय हा अनुभव गणेश हिंगमिरे यांच्या कथनामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. त्यानंतर ग्रामीण छात्र प्रबोधन नावाचा अंक आहे बरं का. यामध्ये सुद्धा अशाच व्यक्ती विकसन पर लेखामध्ये तुम्हाला जर लिहावंसं वाटत असेल म्हणजे आता दिवाळी अंक वाचता आणि त्यात मुलांनी पण काय काय लिहिलेलं आहे हे बघत असताना आपल्याला नक्कीच असं वाटतं की आपण पण लिहून बघायला हवं नाही का. तर असा लेखनाचा छंद जोपासताना एक सुंदर लेख दिबा मोकाशींचा आहे बरं का याच्यामध्ये. शिवाय रामलिंगाच्या गुहेतील रहस्य असा एक सरोज चौगुले यांचा आहे. पावसाचं दान नावाची अशोक कोळींची कविता आहे. तर वाचलंच पाहिजे असे काही सुद्धा आहे बरं का. म्हणजे असं सुद्धा दिवाळी अंकांमध्ये असतं की कुठली पुस्तकं तुम्ही वाचावी किंवा कुठली पुस्तकं तुम्हाला आवडतायत. तर असे अनेक दिवाळी अंक आहेत. त्याच्यामध्ये किशोर आहे, छावा आहे, वयम आहे, चिकू पिकू आहे, विद्यार्थी हित, छात्र प्रबोधन, बालकुमार अंक आहे. मुलांसाठी अनेक दिवाळी अंक आता मार्केटमध्ये आलेले आहेत. आणि हो या सगळ्या दिवाळी अंकांमध्ये सुंदर सुंदर चित्र काढलेली आहेत चित्रकारांनी अगदी मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत. तर मित्रमैत्रिणींनो असे छान छान दिवाळी अंक वाचा. पुढच्या दिवाळी अंकात आपला सुद्धा लेख असेल, गोष्ट असेल, कथा असेल किंवा आपल्याला आवडलेल्या पुस्तकाचं एखादं परीक्षण असेल असं नक्की ध्यानात ठेवा आणि लिखाणाच्या कामाला लागा. रसिक हो, यंदाच्या दिवाळी अंकांचं अंतरंग समजून घेतानाच त्याबाबत काही मान्यवर मराठी साहित्यिकांचं भाष्यही आपण ऐकलं. याविषयी आणखी जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेलच. त्यामुळे यंदाच्या दिवाळी अंकांविषयी अधिक जाणून घेऊया वार्ताचित्रच्या पुढच्या आवृत्तीत. पुढच्या मंगळवारी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर सकाळी 10:30 वाजता. तर ऐकायला विसरू नका वार्ताचित्र अंतरंग दिवाळी अंकांचं. नमस्कार.
तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. कार्यक्रमाच्या संपादक माधवी कुलकर्णी, तंत्रसहाय्य मुक्ता रणभोर यांचं आणि संकलन, संहिता लेखन आणि निवेदन होतं स्वाती महाळंक यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.